स्टँडर्ड कसे आहात? मस्त मजेत? येस मॅम, खूप मजेत. आणि आमची एक्झाम सुद्धा आता खूप जवळ 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 आलेली आहे. येस, सो मला वाटतंय सगळ्यांचा 100% अभ्यास तुमचा झालेला असेल, सगळ्या विषयांचा सगळा अभ्यास झालेला असेल. ठीक आहे, काही जण रिव्हिजन वगैरे करत असतील, काही जणांची रिव्हिजन सुद्धा झालेली असेल. येस, सो तुम्हाला आता हा प्रश्न पडत असेल की येस, माझं टार्गेट तर आहे की सायन्स मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळवायचे. ठीक आहे, मॅथ मध्ये 100 मिळवायचे. मग माझा अभ्यास तर सगळा झालाय, मग मी अजून काय करू की मला 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळवता येतील. ठीक आहे, येस, सो तुमचा अभ्यास तर झालाय बाळांनो, पण पण फक्त अभ्यास असणं एवढंच पुरेसं नाहीये. तर तुम्हाला हे पण माहित पाहिजे की पेपर कसा लिहायचा. ठीक आहे, पेपर प्रेझेंटेशन स्किल्स काय काय आहेत. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा पेपर अजून छान, अजून अट्रॅक्टिव्ह, अजून खूप व्यवस्थित लिहाल, जेणेकरून तुमचा पेपर चेक करताना कुठेही तुमचा मार्क्स जाणार नाही. ठीक आहे, येस, सो आपल्याला या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. जेवढा अभ्यास करणं गरजेचं आहे, ठीक आहे, तेवढंच बाळांनो पेपर लिहिणं छान, व्यवस्थित, सुटसुटीत असा पेपर लिहिणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ठीक आहे, येस, सो आजच्या सेशन मध्ये बाळांनो आपण बघणार आहे पेपर प्रेझेंटेशन स्किल्स. ठीक आहे, सो तुम्हाला माहिती आहे की सायन्स पार्ट 1 हे 40 मार्क्सचा आहे, सायन्स पार्ट 2 हे 40 मार्क्सचा आहे, आणि टोटल तुम्हाला 80 मार्क्सचा पेपर लिहायचे सायन्स मध्ये. ठीक आहे, डन. तर त्याच्यामध्ये सायन्स साठीच्या पेपर प्रेझेंटेशन स्किल्स काय असायला पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे कसा पेपर लिहिल्यानंतर तुम्हाला सायन्स मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळतील, जे की आपलं टार्गेट आहे. ठीक है, यस, हमने सपना देखा है 100 आउट ऑफ 100 मार्क्स का. ठीक आहे, आणि आपल्याला आपलं ते स्वप्न पूर्ण करायचंच आहे. ठीक आहे, येस, सो त्याच्यासाठी बाळांनो आजच्या सेशन मध्ये बघूयात पेपर प्रेझेंटेशन स्किल्स. ठीक आहे, येस, मी काही स्किल्स इथं तुमच्यासाठी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, तेच आपण वन बाय वन बघणार आहे की तुमचा पेपर कसा असायला पाहिजे. डन. सो फर्स्ट मला इथं काहीतरी दिसतंय. काय दिसतंय? मार्जिन्स. ठीक आहे, सो फर्स्ट पॉइंट आहे तुमचा मार्जिन्स. ओके, आता मार्जिन्स कशा असायला पाहिजेत हे मी थोडंसं तुम्हाला इथं आन्सर शीट मध्ये सांगणार आहे. ठीक आहे, सो आपण जाऊ पुढे आन्सर शीट मध्ये. डन. येस, अशा पद्धतीची आन्सर शीट असते तुमच्याकडे फायनली बोर्ड एक्झाम साठी, बरोबर का? येस, हे असतं फर्स्ट पेज. क्लिअर आहे? येस, याच्यामध्ये डिटेल्स वगैरे असतात. तुमचा जो कोणी एक्झामिनर असेल तो तुम्हाला या सगळ्या डिटेल्स वगैरे सांगेल. ठीक आहे, की स्कूल नेम वगैरे, तुमचा जो काही सीट नंबर असेल तो फिगर मध्ये, वर्ड मध्ये, तुमची साइन वगैरे, या सगळ्या डिटेल्स. ठीक आहे, येस, त्याच्यानंतर वरती हॉलोग्राफ्ट स्टिकर असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेळेस समजतील. ठीक आहे, तुमचे जे एक्झामिनर असतील ते तुम्हाला त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळेस सांगतील. ठीक आहे, आपली सुरुवात कुठून होते? आपली सुरुवात होते इथून. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन 1A पासून सगळ्यांना माहिती आहे. यस, पहिल्या क्वेश्चन मध्ये 5 MCQ असतात. येस, डन. एवढे सगळे पेपर आपण इथं सॉल्व्ह केलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला 100% ते माहितच आहे. डन. ओके, सो बघा इथं मला दिसतंय इथं क्वेश्चन नंबर. ठीक आहे, यस, सो बाळांनो इथं तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये. दिस इज नॉट फॉर यू. ठीक आहे, हे तुमच्यासाठी नाहीये, त्याच्यामुळे इथं तुम्ही कुणी क्वेश्चन नंबर वगैरे टाकायचे नाही. कुठे नाही टाकायचे? इथं 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 नाही टाकायचे. ठीक आहे, येस, कुठल्याही पद्धतीचा क्वेश्चन नंबर वगैरे इथं नको. इथं तुम्हाला ऑलरेडी त्यांनी क्वेश्चन नंबर असं दिलेलं आहे. ठीक आहे, इथं क्वेश्चन नंबर असं दिलेलं आहे. सो तुम्ही कुठे टाकायचंय? इथं जो तुम्हाला बॉक्स दिसतोय त्याच्यामध्ये तुम्ही टाकायचंय क्वेश्चन नंबर. ठीक आहे, सो तुम्हाला इथं टाकायचंय क्वेश्चन नंबर 1. क्लिअर आहे? येस, त्या बॉक्स मध्ये टाकायचंय. ओके, आता सपोज तुम्ही क्वेश्चन 1 मधला ए सॉल्व्ह करताय, तर तुम्हाला काय करायचंय मग? क्वेश्चन 1A. ओके, डन. आता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मे बी ए मध्ये सब क्वेश्चन्स असतील. ठीक आहे, लाईक इथं 1 असेल, इथं 2 असेल, इथं 3 असेल, 4 असेल, 5 असेल. ठीक आहे, येस, डन. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे क्वेश्चन्स इथं लिहायचे. क्लिअर आहे? सब क्वेश्चन साठी तुम्ही हे वापरणार आहे आणि इथं तुम्ही क्वेश्चन नंबर टाकणार आहे. ओके, डन. आता तुमचे मार्जिन्स म्हणजे अजून कशा पद्धतीनं असायला पाहिजे बघा. तर तुम्ही ना इथं एक लाईन टाकून घ्या. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही जे लिहिताय ते तुम्ही सगळं याच्या आतमध्येच लिहाल.
नाहीतर काही वेळा असं होतं की काही आपले वर्ड्स याच्या बाहेर जातात, काही आतमध्येच राहतात, तर ते ना दिसायला खूप मिसमॅच दिसतं, खूप खराब दिसतं ते. ठीक आहे, त्याच्यामुळं इथे एक मार्जिन टाकून घ्या बाळांनो, जेणेकरून ठीक आहे तुम्ही जे काही लिहिताय ते याच्या बाहेर जाणार नाहीये. ठीक आहे, डन. आणि इथून सुद्धा ठीक आहे याच्या खाली पण नाही लिहायचं, आपल्याकडे खूप सप्लिमेंट देतात आपल्याला, आपल्याला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या, त्याच्यामुळं एवढी काही चिंगूसपणा वगैरे करायची गरज नाहीये. ठीक आहे, येस. सो तुम्ही इथपर्यंत लिहा, याच्या खाली अजिबात लिहू नका. डन. सो हे अशा पद्धतीच्या 2 लाईन्स तुम्ही ऑलरेडी पहिल्यांदा टाकून घ्या पेपरमध्ये. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला अगोदर आन्सर शीट दिली जाते त्यावेळेस या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. ठीक आहे, डन. सो पहिला पॉइंट होता आपला मार्जिन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन नंबर कुठं टाकायचा, क्वेश्चन नंबर आणि सब क्वेश्चन्स कुठून लिहायचे. ठीक है, आणि मार्जिन्स कुठून असायला पाहिजे. क्लियर है? यस. सो हमें सबसे पहला वाला पॉइंट जो था मार्जिन वाला पॉइंट वो हमको क्लियर है. डन. सो पुढे आपण येऊयात बाळांनो, आपला जो काही सेकंड पॉइंट होता आणि आमचा सेकंड पॉइंट आहे की नवीन क्वेश्चन नंबर हा नवीन पेज वरती टाका. ठीक आहे, यस. आपल्याकडे खूप मोठा पेपर असतो, आपल्याला सप्लिमेंट पण देतात, आपण काळजी नाही करायची. ठीक आहे, आपण काय करायचं, नवीन क्वेश्चन नंबर नवीन पेज वरती टाकायचा. ठीक आहे, जेणेकरून त्या एक्झामिनरला लगेच हायलाइट होईल. ठीक आहे, त्याला असं शोधत नाही बसावं लागलं पाहिजे की अरे कुठे आहे क्वेश्चन, कुठे आहे क्वेश्चन. ठीक आहे, त्याला लगेच आपला क्वेश्चन नंबर दिसला पाहिजे. ठीक आहे, सो राईट एव्हरी क्वेश्चन नंबर ऑन अ न्यू पेज. ठीक आहे, नवीन पेज वरती नवीन क्वेश्चन नंबर टाका. ठीक आहे, लाईक तुम्ही पहिल्या पेज वरती क्वेश्चन नंबर ए सोडवला, त्याच्या पाठीमागं बी सोडवा. ठीक आहे, तिथंच खाली बी सोडवायची पण गरज नाहीये. ठीक आहे, पुढे क्वेश्चन नंबर 2 टाका, त्याच्यामधला ए सोडवा. ठीक आहे, परत बी सोडवा, परत क्वेश्चन नंबर 3. सो नवीन पेज वरती नवीन क्वेश्चन नंबर पाहिजे. ठीक आहे, काही वेळा असं होतं की आपण क्वेश्चन 2 सोडवतो कम्प्लिटली. ठीक आहे, आणि त्याच्यामधले काहीतरी 2 लाईन्स आपले पुढच्या पेज वरती गेलेले असतात. मग आम्हाला वाटतं अरे यार 2 लाईन्स साठी अख्खं पेज मी सोडून कसं काय देऊ, हा ना, बिंदास सोडून द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि नवीन पेज वरतीच नवीन क्वेश्चन टाकायचा. डन. ओके, सो सेकंड पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना की एव्हरी क्वेश्चन, ठीक आहे, जो काही नवीन क्वेश्चन आहे तो नवीन पेज वरती आला पाहिजे. क्लिअर? येस मॅम. ओके, डन. पुढं अंडरलाईन द कीवर्ड्स. ओके, ज्या वेळेस तुम्ही आन्सर्स लिहिता, आता हे लास्टला करायचं. ठीक आहे, लगेच तुम्ही आन्सर लिहिला आणि तिथंच अंडरलाईन करत बसला ना तर तुमचा मॅक्सिमम टाइम जातो त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करायचं, या गोष्टी लास्टला करायचं, मी सांगेल ते लास्टला तुम्हाला. ठीक आहे, डन. सो अंडरलाईन कीवर्ड्स म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 2 मार्क्सचा किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 3 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये मे बी 6 पॉइंट्स वगैरे लिहिले. ठीक आहे, तर त्या 6 पॉइंट मध्ये काही कीवर्ड्स आहेत. ठीक आहे, महत्वाचे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत की जे इम्पॉर्टंट वर्ड जरी फक्त एक्झामिनरला दिसले तरी त्याला समजेल की तुम्ही आन्सर काय लिहिलंय. ठीक आहे, म्हणून आपल्याला कीवर्ड्स पाहिजे असतात. कीवर्ड्स कशासाठी दाखवायचे किंवा त्या वर्ड्सला का अंडरलाईन करायचं, कारण ते वर्ड्स दिसले की एक्झामिनरला कळतं लगेच ऑटोमॅटिकली की याने आन्सर मध्ये काय लिहिलं असेल. ठीक आहे, यस, म्हणून कीवर्ड्सला अंडरलाईन करायचं, त्याला लाईन टू लाईन वाचायला नाही लागलं पाहिजे. ठीक आहे, यस. सो इम्पॉर्टंट वर्ड्स जे आहेत, आणि असं नाही की 6 पॉइंट लिहिलेत तर त्यातले 6 पॉइंटला 5 पॉइंटला अंडरलाईन करून आलाय, असं नको. म्हणजे वर्ड्सलाच करायचंय तुम्हाला, इम्पॉर्टंट वर्ड्सला. काही जण खूप अंडरलाईन करतात तर ते खूप केल्यावर पण खूप खराब दिसतं. ठीक आहे, इम्पॉर्टंट वर्ड्सला करायचंय, लिमिटेड पाहिजे ते. ठीक आहे, येस. आणि कशाला अंडरलाईन करायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे, इम्पॉर्टंट वर्ड्सला करायचं. ठीक आहे, येस. सो अंडरलाईन कीवर्ड्स, तुमच्या आन्सर मध्ये जे काही कीवर्ड्स तुम्हाला वाटतायत की जे बघितल्यानंतर येस तुमचा आन्सर काय आहे हे एक्झामिनरला लगेच समजेल, अशा कीवर्ड्सला अंडरलाईन करायचं. ठीक आहे, आणि अंडरलाईन कशाने करायचं, पेन्सिलनी करायचं. ठीक आहे, डन. पुढे नेक्स्ट बघा, एक्स्ट्रा स्पेस टू राईट द एक्स्ट्रा क्वेश्चन्स. ठीक आहे, आता काही वेळा तुम्ही काय करता की एक्स्ट्रा क्वेश्चन जर तुम्हाला लिहायचे असतील तर तुम्ही लास्टला लिहिता एकदम. ठीक आहे, मग ते परत क्वेश्चन 2 ए टाकता, परत त्यातलं लिहिता, परत मध्येच क्वेश्चन 3 टाकता, मग त्यातला 1 वगैरे असं सोडवतात. तर तसं न करता तुम्ही जिथं क्वेश्चन 3 सोडवलेला आहे, ठीक आहे, किंवा जिथं क्वेश्चन 2 सोडवलेला आहे तिथंच थोडीशी स्पेस सोडा, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन लिहायचा आहे. ठीक आहे, मला माहित असतं मला एक्स्ट्रा लिहायचंय की नाही लिहायचंय. ठीक आहे, आपण एक्स्ट्रा कधी लिहितो, जेव्हा आपल्याला आपलं एखादं आन्सर शुअर नाही वाटत. ठीक आहे, जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही यार मी ह्याचा आन्सर ना थोडंसं बरोबर नाही लिहिलंय. ठीक आहे, म्हणजे मी ऑर क्वेश्चन सोडवायला पाहिजे.
ठीक आहे. असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं त्यावेळेस त्याच क्वेश्चनच्या समोर म्हणजे जिथं तो क्वेश्चन सोडवलेला आहे तिथंच स्पेस सोडून द्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तिथंच ऑरचा क्वेश्चन लिहिता येईल. ठीक आहे, पुढे नाही लिहित बसायचं. मी ते कसं लिहायचं ते पण पुढे सांगते तुम्हाला. ठीक आहे, सो एक्स्ट्रा स्पेस टू राईट एक्स्ट्रा क्वेश्चन्स. ठीक आहे, एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवण्यासाठी त्याच क्वेश्चन नंबर मध्ये थोडीशी स्पेस सोडून द्या. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं परत तो क्वेश्चन लिहिता येईल. देन ओके, पुढं केमिकल रिॲक्शन्स. ओके, आता तुमच्या पेपरमध्ये केमिस्ट्रीमध्ये पार्ट 1 मध्ये रिॲक्शन्स असतात. ठीक आहे, ज्या काही रिॲक्शन्स आहेत बाळांनो त्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला पेननी लिहायच्यात. ठीक आहे, सो सगळ्या रिॲक्शन्स कशा लिहा, पेननी लिहा. देन केमिकल रिॲक्शन्स पेननी लिहायचे. पुढं केमिकल स्ट्रक्चर्स, तुमच्याकडे काही केमिकल स्ट्रक्चर्स पण असतात लाईक बेन्झिन असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, येस. सो हे जे काही केमिकल स्ट्रक्चर्स असतात हे अशा पद्धतीचे हे सगळे केमिकल स्ट्रक्चर्स तुम्हाला कशाने दाखवायचे, पेन्सिलनी दाखवायचे. ठीक आहे, केमिकल स्ट्रक्चर्स पेन्सिलनी. पुढे फ्लो चार्ट्स. ठीक आहे, तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये किंवा बायोलॉजीमध्ये काही फ्लो चार्ट्स पण येतात. ठीक आहे, सो जे काही फ्लो चार्ट्स आहेत ते फ्लो चार्ट कशाने दाखवा, पेन्सिलनी दाखवा. ठीक आहे, बघा केमिकल रिॲक्शन्स पेननी दाखवायचे, केमिकल स्ट्रक्चर्स आणि फ्लो चार्ट्स तुम्हाला पेन्सिलनी दाखवायचे. ठीक आहे, लक्षात ठेवा हे. देन पुढं नेक्स्ट आहे डायग्राम. आता डायग्राम किती मोठी असायला पाहिजे, काही जणांना असं वाटतं हा मला नाही याची खूप छान डायग्राम जमते त्याच्यामुळे ना मी खूप मोठी डायग्राम काढतो म्हणजे ना खूप छान दिसेल. तर असं नसतं बाळांनो की डायग्राम मोठी असली म्हणजे ती फार छान दिसते. ठीक आहे, तर डायग्राम लिमिटेड स्पेस मध्ये ठीक आहे व्यवस्थित मीडियम अशी असायला पाहिजे, फार मोठी पण नको फार छोटी पण नको की ती दिसत पण नाहीये त्याचे लेबल्स पण दिसत नाहीयेत असं नको. ठीक आहे, सो डायग्राम किती लाईन मध्ये तुम्ही काढायला पाहिजे, तर डायग्राम बाळांनो तुम्ही फार फार तर 12 to 13 लाईन्स मध्ये काढायला पाहिजे. ठीक आहे, 12 to 13 लाईन्स एवढ्या लाईन मध्ये काढली की ती मीडियम व्यवस्थित दिसते, छान दिसते. ठीक आहे, येस, त्याला तुम्ही छान लेबल वगैरे करा. ठीक आहे, सगळे लेबल एकाच साईडला केलेत असं पण नको. ठीक आहे, ते थोडंसं सुटसुटीत व्यवस्थित पण दिसायला पाहिजे. सो काही लेबल्स इकडच्या साईडला लेबल करा, काही इकडं करा. ठीक आहे, जेणेकरून ते डायग्राम व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर त्या डायग्राम रिलेटेड जे लेबल आहेत किंवा त्याचं जे हेडिंग वगैरे आहे हे सगळं तुमचं कसं पाहिजे, पेन्सिलमध्येच पाहिजे. ठीक आहे, डायग्राम रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या पेन्सिलनी करायच्या. ठीक आहे, डन. सो डायग्राम 12 to 13 लाईन्स मध्ये व्यवस्थित लेबल व्यवस्थित हेडिंग करून डायग्राम तुम्हाला काढायची. आता काही वेळा असं होतं की एखाद्या डायग्रामला जवळजवळ असे 10 लेबल आहेत सपोज, त्यातले मला 8च आठवतायत, 9 मला आठवत आहे पण एवढं क्लिअर नाही आठवत आहे, तर मला 8च लेबल करायचे आहेत. ठीक आहे, 9 जर तुम्हाला कन्फ्युजन मध्ये असाल तर करू नका, चुकीचं लिहिण्यापेक्षा 8च लेबल केलेले चांगले. ठीक आहे, तुम्ही चुकीचं लिहाल आणि मग चुकीचं हायलाइट होईल, मार्क्स कट होतील. ठीक आहे, सो चुकीचं जर एखादी गोष्ट तुम्हाला आठवत असेल तर ती लेबल करू नका डायग्रामला. ठीक आहे, येस. सो 12 to 13 लाईन्स मध्ये व्यवस्थित प्रॉपरली लेबल करून छान अशी मीडियम व्यवस्थित दिसली पाहिजे अशी डायग्राम काढा. डायग्राम काढताना पेन्सिल शार्प वापरा. ठीक आहे, असं नको की उगाच जाड पेन्सिल आहे त्याला शार्पनर पण नाही केलाय, सो ते खूप खराब दिसतं मग. ठीक आहे, सो शार्प पेन्सिल असावी आपल्याकडे डायग्राम काढण्यासाठी. क्लिअर आहे, डन. पुढे बघा डायग्राम, लेबल, हेडिंग. ठीक आहे, डायग्राम रिलेटेड सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला कशाने करायच्यात, मला पेन्सिलनी करायचेत. ओके, डन. पुढे बघा आपला 7 नंबरचा पॉइंट आहे रॉंग वर्ड और रॉंग आन्सर्स. ठीक आहे, सपोज तुम्ही एखादा क्वेश्चन लिहिताना तुमचं काहीतरी रॉंग झालं. फॉर एक्झाम्पल मी सांगते द करंट इज मेजर्ड बाय मी लिहिलं व्होल्टमीटर. ओके, आणि आता मला कळालं अरे बापरे व्होल्टमीटर तर मी चुकीचं लिहिलंय. ओके, मग मी काय करणार, ओके मी असं 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 नाही करत बसणार. ठीक आहे, इट इज व्हेरी रॉंग, हे खूप खराब दिसतं. ठीक आहे, त्याच्यामुळे पाठीमागं पण ते उमटतं, पाठीमागच्या आन्सर्स पण खराब दिसतात. ठीक आहे, सो मला असं करायचं नाहीये. ठीक आहे, मला काय करायचंय, मला साधं त्या वर्ड वरती फक्त असं काय करायचं, असं ड्रॉप करायचंय त्या वर्डला फक्त. ठीक आहे, सो हे लगेच कळतं एक्झामिनरला, त्यांनी आजपर्यंत खूप पेपर चेक केलेले असतात. सो दे नो बाळांनो की हे चुकलेलं आहे.
ठीक आहे, तुम्हाला याच्यासाठी हे असं करत बसण्याची गरज नाहीये. सो प्लीज जर तुमचा आन्सर किंवा एखादा वर्ड जर रॉंग झालेला असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं कोणतीही गोष्ट तिथं करू नका, जस्ट ते ड्रॉप करा फक्त. किंवा सपोज ही लाईनच तुमची चुकलेली आहे, ठीक आहे, सो डिरेक्टली ही लाईनच अशी ड्रॉप करून टाका. ठीक आहे, डन, दॅट्स इट. ओके, एवढंच करायचंय तुम्हाला. पुढं कर्सिव्ह अलाउड आहे का, तर कर्सिव्ह अलाउड आहे बाळांनो. ठीक आहे, तुम्ही कर्सिव्ह मध्ये, आता काही जणांना सवय असते कर्सिव्ह मध्ये लिहायची, पण मला असं वाटतं की कर्सिव्ह थोडंसं व्यवस्थित नाही दिसत एक्झाम मध्ये. ठीक आहे, ते तुम्ही थोडंसं काय लिहिलेलं आहे नक्की तो वर्ड, ठीक आहे, ते समजत नाही. त्याच्यामुळं कर्सिव्ह जरी अलाउड असला तरी सुद्धा तुम्ही थोडंसं ट्राय करा की छान सुटसुटीत मला कसं लिहिता येईल. ठीक आहे, आपण जे काही लिहितोय ते प्रॉपरली, जे काही वर्ड्स आहेत, आन्सर आहे, ते स्पष्ट पुढच्याला वाचता आलं पाहिजे. ठीक आहे, ते वाचताना त्यांना काही कन्फ्युजन नको, किंवा हे ए आहे का, ओ आहे का, आय आहे, यस आहे, हे काय आहे असं नको. ठीक आहे, ते वर्ड प्रॉपरली वाचता आलं पाहिजे, असं पाहिजे. आणि कर्सिव्ह मध्ये तोच प्रॉब्लेम होतो की नक्की तो वर्ड काय आहे हे समजत नाही. त्याच्यामुळं जर एखाद्याला सवय असेल तर त्यांनी ट्राय करा बाळांनो की साधं सरळ सुटसुटीत असं छान अक्षर काढायचे तुम्हाला. ठीक आहे, येस, बट समटाइम्स इट क्रिएट्स प्रॉब्लेम इन रीडिंग. ठीक आहे, अलाउड आहे पण ते थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. ठीक आहे, येस, म्हणून नाही वापरायचं आपल्याला. पुढे नेक्स्ट, तुम्हाला एक्झाम मध्ये ब्ल्यू पेननी पेपर लिहायचा आहे आणि पेन्सिल वापरायची, फक्त या दोनच गोष्टी वापरायच्या अख्ख्या पेपरमध्ये. कुठेही ग्रीन पेन, रेड पेन, ब्लॅक पेन नको आहे. ठीक आहे, ओनली ब्ल्यू पेन अँड पेन्सिल. ठीक आहे, या दोनच गोष्टी असायला पाहिजेत. सो त्याच वापरा प्रॉपरली. जो काही पेन असेल बाळांनो, तो पेन तुम्ही जो वर्षभर वापरलेला आहे तोच पेन वापरायचा. ठीक आहे, तुम्हाला कुणी जरी प्रेमाने दिलेला असेल की ह्या पेननी तू पेपर लिही म्हणजे तुला 100 पैकी 100 मार्क्स मिळतील, असं जर कुणी म्हणलेलं असेल तरी नाही. ठीक आहे, तुम्ही वर्षभर जो पेन यूज केलेला आहे तोच पेन वापरायचा, कारण त्या पेननी लिहायची तुमची वर्षभर प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, त्यामुळे तो पेन तुमच्या हाताखाली बसलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तोच पेन वापरायचा बाळांनो वर्षभर. ठीक आहे, जेणेकरून तुमचं अक्षर असेल किंवा प्रेझेंटेशन असेल किंवा स्पीड असेल ते बरोबर मॅच होईल. ठीक आहे, नाहीतर काय होईल, मग पेपर कव्हर होणार नाही नवीन पेनच्या नादामध्ये, कारण तो तुम्ही वापरलेला नसतो, त्याचं फार तुम्हाला व्यवस्थित गोष्टी माहित नसतात. ठीक आहे, डन. सो नवीन पेन कुणी वापरू नका, जो वर्षभर वापरलेला आहे तोच पेन वापरा. ठीक आहे, येस. आणि सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी सोडवायचे आहेत. ठीक आहे, जरी तुम्हाला असं वाटत असलं की हा क्वेश्चन मला थोडासा जमतोय, थोडासा जरी जमत असला तरी तुम्हाला तो क्वेश्चन सोडवायचा आहे. ठीक आहे, जेवढे सांगितले तेवढे सगळे क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे, ऑर सकट नाही, पण जे काही गरजेचे आहेत, 3 मधले 2 सांगितलेत, 2 सोडवायचेच आहेत तुम्हाला. ठीक आहे, डन. असे तुम्हाला सगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबरिंग जे आहे ते तुम्हाला 1 पासूनच पेपर लिहायला स्टार्ट करायचं. म्हणजे एखाद्याला जरी असं वाटत असलं की नाही मला क्वेश्चन 3 ना खूप चांगला जमतो, ठीक आहे, मी क्वेश्चन 3 अगोदर सोडवतो, नाही. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, पेपर सोडवताना क्वेश्चन 1 पासूनच सुरुवात करायची आहे. ठीक आहे, मधून अधून पेपर सोडवायचा नाही. क्वेश्चन 2 घेतला, मग 3 घेतला, मग 1 घेतला, मग 4 घेतला. ठीक आहे, ते चेक करायला फार त्रास होतो बाळांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे जो एक्झामिनरचा माइंडसेट असतो तो खराब होऊ शकतो, आणि आपल्याला तो खराब होऊ नये याची काळजी घ्यायची आहे, कारण त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली इफेक्ट आपल्या पेपरवरती होणार आहे. ठीक आहे, येस. त्याच्यामुळं कुणीही पेपरचा सिक्वेन्स जो आहे तो अजिबात चेंज करू नका. ठीक आहे, क्वेश्चन 1A, क्वेश्चन 1B, क्वेश्चन 2A, क्वेश्चन 2B, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 असं सोडवायचंय तुम्हाला. ठीक आहे, आणि ट्राय करा अजून त्याच्यामध्ये पण की जर तुम्हाला क्वेश्चन नंबर मधले सुद्धा क्वेश्चन जर सिक्वेन्सली सोडवता आले तर बेस्ट. ठीक आहे, त्याच्यामुळं कुठंच काहीच असं मिसमॅच वाटणार नाही, किंवा त्या एक्झामिनरला चेक करायला काही त्रास वगैरे होणार नाहीये. ठीक आहे, आपल्याला एक्झामिनरची फार काळजी घ्यायची. ठीक आहे, कारण पेपर ते चेक करणार आहेत, मार्क्स ते देणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं थोडीशी आपल्याला त्यांचीही काळजी घ्यायची आहे की त्यांनी आपला पेपर पाहिला असं वाटलं पाहिजे, वाव किती सुंदर पेपर आहे. ठीक आहे, येस. आणि मग एकदा तो पेपर त्या एक्झामिनरला आवडला की अरे यार छान आहे, याचं प्रेझेंटेशन मस्त आहे, आन्सर्स व्यवस्थित आहे, की ऑटोमॅटिकली मार्क्स मिळतात. ठीक आहे, ऑटोमॅटिकली मार्क्स मिळतात. आता तिथं तुमचे जे टीचर आहेत ते टीचर नाही आहेत ना पेपर चेक करायला. ठीक आहे,
त्यांना माहित नाहीये की हा मुलगा हुशार आहे का, ही मुलगी हुशार आहे का, हा ढ आहे का, हा मीडियम आहे, नाही माहिती. तुम्ही तुमच्या क्लासचे टॉपर असाल, पण तिथं तुम्ही कॉमन स्टुडंट आहात, ठीक आहे. त्या एक्झामिनरला काहीच माहित नाही तुम्ही हुशार आहात, ढ आहात, ठीक आहे. त्याच्यामुळं तुमचा पेपर व्यवस्थित प्रॉपर चेक होईल. त्याच्यामुळे पेपर बघितल्या आता मला माहिती ना हा मुलगा हुशार आहे, तर मला माहिती आहे त्याने लिहिलेलं आहे सगळं, मी देणार मार्क्स त्याला, ठीक आहे. मला माहिती आहे तो लिहितो, तो छानच लिहितो, तो पेपर भारीच लिहितो, ठीक आहे. पण तिथं एक्झामिनरला माहित नसणार आहे हे, ठीक आहे. तुम्हाला त्या एक्झामिनरला ते दाखवून द्यायचं की येस मी एवढं छान लिहिलंय, मी छान प्रेझेंटेशन केलंय, मी क्वेश्चन नंबर सिक्वेन्सली लिहिलेले आहेत, मी इम्पॉर्टंट वर्डला अंडरलाईन सुद्धा केलेला आहे, ठीक आहे. मी प्रत्येक क्वेश्चन नंतर लाईन सुद्धा टाकलेली आहे, ठीक आहे. तरी सुद्धा खूप छान प्रेझेंटेशन होतं, ठीक आहे. येस. सो या सगळ्या गोष्टींची आम्हाला पेपर लिहिताना काळजी घ्यायची आहे, ठीक आहे. सो दीज ऑल आर दी पेपर प्रेझेंटेशन स्किल्स, ठीक आहे. हे स्किल्स असायला पाहिजेत, ठीक आहे. आपल्याकडे एखादी गोष्ट आहे तर ती सगळ्यात छान सगळ्यात भारी पद्धतीने आपल्याला कशी प्रेझेंट करता येईल, ठीक आहे, याची तुम्हाला काळजी घ्यायची. येस, हेच करायचंय फक्त. भारी भारी भारी. येस. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आणि जर तुम्ही असा प्रॉपर पेपर लिहिला तर मला वाटत नाही किंवा मी 100% खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू शकते की तुमचा कुठेच सायन्स मध्ये मार्क्स जाणार नाही. येस. आणि आम्ही त्याच्यासाठीच प्रयत्न करतोय, ठीक आहे. येस. सो या गोष्टींची काळजी घ्यायची बाळांनो आपल्याला. चला पुढं मी ना तुमच्यासाठी, आता हे तर मी तुम्हाला दाखवलेच आहे ऑलरेडी, ठीक आहे, की अशा पद्धतीचा पेपर असणार आहे. एक माझ्याकडे सॅम्पल पेपर आहे जो मी तुमच्यासाठी आणलेला आहे, ठीक आहे, की कशा पद्धतीचा पेपर लिहायला पाहिजे, ठीक आहे. एका स्टुडंटचा पेपर आहे हा, त्यांनी तो खूप छान लिहिलेला आहे. मला असं वाटलं की तो तुमच्यापर्यंत पण आणायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की बोर्डमध्ये मी सुद्धा असाच पेपर लिहिणार, ठीक आहे. येस. सो अशा पद्धतीचा पेपर जर लिहिला ना बाळांनो तर तर अर्धा सुद्धा मार्क एक्झामिनर तुमचा कट करू शकणार नाही. येस. एवढं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते, ठीक आहे. येस. सो बघा आता याच्यामध्ये आणि काय केलंय बघा, क्वेश्चन 1 ए इथं टाकलेला आहे, 1 2 3 4 5. आता त्यांनी काय केलंय मला सांगा, एमसीक्यू किती लाईन्स मध्ये असतात? फक्त ए आणि आन्सर असं लिहिण्यापेक्षा जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मार्क्स कुठंच जाऊ नये, कुठंच नाही, ठीक आहे, तर तुम्ही ट्राय करा मुलांनो की हे एमसीक्यू सुद्धा लिहायला, ठीक आहे. कारण त्यांनी सुद्धा खूप छान प्रेझेंटेशन पडतं, ठीक आहे, खूप छान काय इम्प्रेशन पडतं, ठीक आहे. येस. सो त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय की हे जे काही क्वेश्चन्स आहेत शॉर्ट मधले एमसीक्यू वगैरे ते शक्यतो लिहा. तेवढा वेळ असतो आपल्याकडे, मला माहिती आहे, ठीक आहे. मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट पण सांगेल, प्रत्येक क्वेश्चन सोडवताना किती टाइम द्यायचा, ठीक आहे, कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा ते सुद्धा मी सांगेल. डन. सो बघा इथं त्यांनी याला अंडरलाईन सुद्धा केलेलं आहे, जे एमसीक्यू आहेत त्याला ए सी डी, ठीक आहे. मस्त. इथं त्यांनी क्वेश्चन ए सोडवलेला आहे, इथं क्वेश्चन बी बघा, क्वेश्चन 1 मधला बी त्यांनी इकडे सोडवलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये 1 2 3 4 5 एकदम व्यवस्थित अंडरलाईन करून वगैरे, येस, जेणेकरून आपले जे काही पेपर आहे तो असा हायलाइट झाला पाहिजे, ठीक आहे. डन. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन 2, याच्यामधला ए परत इथं सोडवलेला आहे, 2 सोडवलाय आणि आन्सर कसे आहेत बघा, आन्सर पॉइंट मध्ये आहेत बाळांनो, ठीक आहे. तुम्हाला मी सांगतेय की आन्सर पॉइंट मध्ये लिहा. कुणी तसं पॅराग्राफ वगैरे लिहिलेला आहे, ठीक आहे, तशा टाइप मध्ये आन्सर लिहिलेत नको, ठीक आहे. तुम्हाला आन्सर्स कसे लिहायचे, तुम्हाला आन्सर्स असे पॉइंट मध्ये लिहायचे, जेणेकरून पॉइंट बघितल्या समजलं पाहिजे की येस एवढे पॉइंट लिहिलेत म्हणजे 2 मार्क्सला सफिशियंट पॉइंट आहेत आणि तुमचे पॉइंट बघितल्या तुम्हाला मार्क्स मिळतात, ठीक आहे. आता यांनी एक गोष्ट केली बघा, इथं 1 सोडवलेला आहे, इथं 3 सोडवलेला आहे आणि इथं 2 त्यांनी फक्त टाकून ठेवलाय नंबर. आन्सर लिहिलंय का नाहीये, पण क्वेश्चन नंबर टाकून ठेवलाय का, कारण जर इन केस तुमच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन 2A मधला क्वेश्चन 2 जर रॉंग असेल तर, इन केस असं नसतं कधी, पण जर रॉंग असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला त्याचे मार्क्स बोर्ड देईल, तर बोर्ड तुम्हाला कधी मार्क देईल बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन नंबर इथं टाकलेला असेल. तुम्हाला नाही सोडवायचं ना, ठीक आहे, 2 तुम्ही सोडवलेले आहेत प्रॉपरली, पण तुम्ही इथं नंबर तरी टाकून ठेवा. फक्त नंबर टाकायला किती वेळ लागणार आहे, जर इन केस तो चुकीचा असेल तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील ना,
ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, हा क्वेश्चन नंबर टाकायला विसरायचं नाही. ठीक आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन नंबर टाकून ठेवायचे सगळे. मी जर क्वेश्चन 3 मधले मला 5 सोडवायचे आहेत, 5 सोडवलेले आहेत, बाकीचे जे 3 रिमेनिंग आहेत त्याचे फक्त नंबर टाकून ठेवा. ठीक आहे. त्याच्या फक्त नंबर टाकून ठेवा, त्याच्या समोर एरो करून ठेवा. ठीक आहे. जेणेकरून काय होईल की तुम्हाला हे 100% याचे मार्क्स जर चुकलेले असतील तर मिळून जातील. क्लिअर आहे? येस, डन. सो बघा, व्यवस्थित छान असा पेपर आहे इथं, व्यवस्थित बघा तो. पुढं क्वेश्चन 2 मधला बी सोडवलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये परत 1 2 3 वगैरे व्यवस्थित सोडवलेला आहे. कुठं गेला हा गोल गोल राऊंड? एक तर चष्मा, तुम्हाला हा पटकन सापडतच नाही. ठीक आहे, थांबा थोडस पाठीमाग, 1 मिनिट इथं आहे. हा, सो बघा, हा, सो क्वेश्चन 2 बी. ठीक आहे. इथं 1 सोडवलेला आहे, इथं 2 सोडवलेला आहे, 3 सोडवलेला आहे, इथं 4, म्हणजे इथं एक एक्स्ट्रा सोडवलेला आहे बाळांनो. बघा, जो एक्स्ट्रा सोडवलाय तो तिथंच खाली सोडवलाय. ठीक आहे. परत असं नाहीये की लास्टला सोडवलाय वगैरे, असं नको. ठीक आहे. तिथेच सोडवा जर तुम्हाला एक्स्ट्रा सोडवायचंय तर, म्हणजे चेक करताना तो तिथंच चेक होईल. ठीक आहे. येस, व्हेरी गुड, डन. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन 3 इथून स्टार्ट झालेला आहे. नवीन क्वेश्चन नवीन पेज वरती आहे, व्यवस्थित बघा. ठीक आहे. येस, आता न्यूमेरिकल सोडवताना सुद्धा किती व्यवस्थित काळजी घेतली बघा. न्यूमेरिकल सोडवताना येस पहिल्यांदा गिवन लिहिलेला आहे. न्यूमेरिकल कधीही सोडवताना बाळांनो पहिल्यांदा गिवन लिहायचं. नंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे, त्याला क्वेश्चन मार्क करा. ओके, नंतर फॉर्म्युला लिहिलेला आहे व्यवस्थित, फॉर्म्युल्यावरती व्यवस्थित व्हॅल्यू टाकलेले आहेत. लास्टला इथं आन्सर फाइंड आउट केलंय. त्या आन्सरला तुम्ही प्रॉपर युनिट दिलेलं आहे का ते सुद्धा बघा, कारण युनिट नसेल तर मार्क्स जाणार आहेत. ठीक आहे. येस, सो युनिट दिलेला आहे. आणि नंतर परत सेंटेन्स मध्ये आन्सर लिहिलेला आहे. येस, द एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून इज. ठीक आहे. असं, सो एवढं प्रॉपरली जर तुम्ही न्यूमेरिकल स्टेप बाय स्टेप सोडवत असाल तर न्यूमेरिकल मध्ये तुमचा कुठेच मार्क जाणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? येस, सो असं प्रॉपरली सोडवायचंय. ठीक आहे. बघा, इथून क्वेश्चन 3 आपला स्टार्ट झालाय. ठीक आहे. क्वेश्चन 3 मध्ये परत बघा, जे काही तुमचे छोटे छोटे क्वेश्चन्स वगैरे असतात असतात ना, तुम्हाला 3 क्वेश्चन असतात 3 मार्क्स साठी. सो ते सुद्धा आता इथं विचारलं होतं, ऍटोमिक नंबर ऑफ द एलिमेंट काय आहे वगैरे. ठीक आहे. तर तुम्ही फक्त 11 लिहिण्याऐवजी जर तुम्ही ते सेंटेन्स मध्ये लिहिलं, ऍटोमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट इज 11, तर ते किती छान वाटतं ना. हे सो जरी तुमचं एक वर्ड मध्ये आन्सर येत असलं तरी सुद्धा तुम्ही ट्राय करा की ते आन्सर मला सेंटेन्स मध्ये कसं लिहिता येईल, इम्प्रेशन पाडायचं आपल्याला. येस, सो वही वाला काम करना है. इट बिलोंग्स टू फर्स्ट ग्रुप. ठीक आहे. इथं तो फक्त फर्स्ट ग्रुप सुद्धा लिहू शकला असता. ठीक आहे. आपल्याला काय करायचं, आपल्याला इम्प्रेशन येस छान दिसायला पाहिजे, अजून व्यवस्थित वाटलं पाहिजे, सिस्टमॅटिक वाटलं पाहिजे. ठीक आहे. येस, थर्ड पिरियड. येस, बघा, हे 3 क्वेश्चन असे व्यवस्थित लिहिले. प्रत्येक क्वेश्चन नंबर झाल्यानंतर बाळांनो इथं लाईन सुद्धा दिलेली आहे त्यानं. ठीक आहे. सो इट इज व्हेरी बेस्ट. ठीक आहे. पुढे बघा, फिजिकल चेंजेस व्यवस्थित लिहिलेले आहेत, केमिकल चेंजेस व्यवस्थित लिहिलेले आहेत. डन. इथं सुद्धा ए बी सी आणि इम्पॉर्टंट वर्डला तुम्हाला दिसत असेल की अंडरलाईन सुद्धा दिसते इथं, लेस हीट, मोर हीट. ठीक आहे. येस, सो एकदम सिस्टमॅटिक, एकदम छान पेपर आहे. असाच पेपर बाळांनो मी हा सॅम्पल पेपर मुद्दाम तुमच्यासाठी आणलाय. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा बोर्ड मध्ये असाच पेपर लिहायला पाहिजे. ठीक आहे. येस, म्हणून हा पेपर आपण आणलाय. डन. पुढे बघा, हा चार्ट वगैरे सुद्धा किती व्यवस्थित काढलेला आहे चार्ट सुद्धा. ठीक आहे. येस, उगच कुठेही एरो, कुठेही काही गोष्टी नाहीयेत, प्रॉपरली बॉक्सेस प्रॉपरली. आता इथं बघा, परत क्वेश्चन नंबरला त्यांनी एरो कडून सोडून दिलेला आहे. मे बी जर हा रॉंग निघाला बोर्ड मध्ये तर याचे मार्क्स मिळणार आहेत त्याला. ठीक आहे. येस, परत क्वेश्चन 4 आपला लास्टचा. ठीक आहे. याच्यामध्ये ए बी सी डी असे 4 क्वेश्चन दिले होते. इथं ए लिहिलेला आहे, बी लिहिलेला आहे, सी लिहिलेला आहे. इथं डी मध्ये डायग्राम काढायला सांगितली आहे, प्रॉपरली डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे. आणि 2 मध्ये त्यांनी परत एरो एरो कडून तो सोडून दिलेला आहे. सो असा जर सिस्टमॅटिक माझा पेपर असेल तर कुठंही मार्क्स जाणार नाही. तुम्हाला 40 पैकी 40च मिळणार, कुणी चेक करू दे. ठीक आहे. तुम्हाला आउट ऑफच मिळणार. सो एवढा भारी प्रेझेंट करायचं स्वतःचा पेपर बाळांनो की तुमचा मार्क्स घालवायला पुढच्या एक्झामिनरला चान्सच नाही मिळाला पाहिजे. ठीक आहे.
एवढ्या ताकदीचा, एवढा भारी, एवढा सुंदर, छान प्रेझेंटेशन, छान अक्षर, सगळं व्यवस्थित. तुम्ही वर्षभर जी काही मेहनत केलेली आहे ती तुम्हाला त्या 2 तासामध्ये प्रेझेंट करायची आहे. त्याच्यामुळे तिथं कुठंच कमी नाही पडायचंय. ठीक आहे. येस, तिथं आपले सगळे स्किल्स तुम्ही जे वर्षभर डेव्हलप केलेले आहेत ते सगळे तुम्हाला तिथं वापरायचे आहेत. ठीक आहे. आणि 2 तास तुमचं लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या पेपरमध्ये पाहिजे, की इकडं कोण बसलंय, इकडं कोण आहे, पुढं कोण आहे, पाठीमागं कोण आहे, मग ते काय म्हणतंय, ते काहीतरी आन्सर विचारतंय, तिकडं कुठेच लक्ष नको बाळांनो. तुम्ही वर्षभर मेहनत केलेली आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर अशा छोट्या छोट्या चुका केल्या तर तुमची वर्षभराची मेहनत वाया जाईल. ठीक आहे. आणि आपल्याला ते करायचं नाहीये. बघा काय दिलंय, जब आप कोई काम शुरू करते हो तो उसे बेहतरीन तरीके से पूरा करना आपकी जिम्मेदारी होती है. ठीक आहे. यस, म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असाल तर ती गोष्ट अजून चांगली, अजून बेहतरीन, अजून भारी कशी करता येईल याची जबाबदारी कोणाची आहे? येस, आपलीच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं तुमचं काम खूप भारी करा, खूप भारी. आपल्याला आपलं काम भारीच करता आलं पाहिजे, मस्तच करता आलं पाहिजे. ठीक आहे. येस, आणि ते भारी करण्याची जबाबदारी कोणाची? तुमची आहे. तुमचं काम तुम्ही नाही भारी करू शकणार तर कुणीच नाही करू शकणार. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं काम काय करायचंय? खूप भारी करायचंय. म्हणजेच बोर्डचा पेपर आपल्याला खूप भारी लिहायचंय. ठीक आहे. आणि ते काम तुमच्याशिवाय कुणीच नाही करू शकणार, कारण तुम्हीच तुमचा पेपर लिहू शकणार आहे, बाकी कुणीही नाही लिहिणार आहे. ठीक आहे. मी सुद्धा नाही लिहू शकणार आहे. ठीक आहे. येस, मी फक्त तुम्हाला सांगू शकते कसा लिहायचा, काय गोष्टी करायच्या, अजून काय गोष्टी पाहिजे. ठीक आहे. येस, मी त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प करेल, बाकी पेपर तुम्हालाच लिहायचा आहे. ठीक आहे. येस, त्याच्यामुळं सगळ्यांनी बाळांनो स्वतःचं काम खूप भारी करा, खूप जिम्मेदारीनं करा, खूप छान करा, सुंदर करा, छान पेपर लिहा. ठीक आहे. सो मी जसा तुम्हाला सॅम्पल पेपर आता दाखवला त्या पद्धतीचा जर तुमचा पेपर असेल तर किती मार्क्स मिळणार? येस मॅम, तर आम्हाला मिळणार 40 आउट ऑफ 40 मार्क्स, म्हणजे 80 आउट ऑफ 80 मार्क्स, म्हणजेच बोर्डमध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स. येस, सो आपल्याला तेच करायचंय बाळांनो. त्यासाठी सगळ्यांनी खूप मेहनत करा. ठीक आहे. हे मी जे काही तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन स्किल्स सांगितले ते सगळे स्किल्स असे तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. ठीक आहे. येस, कुठेही छोटीशी चूक नको, मिस्टेक नको. ठीक आहे. एखाद्याला जर असं वाटलं की माझा पेपर खूप लवकर झालाय, लवकर होणारच नाही. ठीक आहे. ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला त्याचा प्रॉपर टाइम मध्येच पेपर होणार आहे. ठीक आहे. जरी झाला तरी परत चेक करायचा, सगळे क्वेश्चन परत चेक करायचे. ठीक आहे. नंबरिंग बरोबर आहे का, सगळं युनिट व्यवस्थित आहे का, लाईन्स दिलेले आहेत का, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट वर्ड्सला अंडरलाईन केलेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची. ठीक आहे. 2 तास फक्त तुमचे आहेत आणि ते तुम्हाला वापरायचे आहेत. ठीक आहे. त्यातला एकही मिनिट वाया नाही घालवायचा. या निवांत तर अजिबात नाही बसायचं पेपर झाला म्हणून. और सोडवायची, काही ना काहीतरी गोष्टी करत राहायच्या 2 तासामध्ये. ठीक आहे. यस, सो छान असं प्रेझेंटेशन स्किल तुम्हाला मिळालंय, त्याच्यामुळे तुम्हाला याची नक्की हेल्प होईल बाळांनो 100 पैकी 100 मार्क्स मिळवायला. ठीक आहे. यस, सो आता अभ्यास तर आमचा झालेलाच होता, अजून आम्हाला स्किल्स सुद्धा कळालेत. सो आता तर आम्ही 100 पैकी 100 मार्क्स मिळवतच असतो. ठीक आहे. येस, सो 100% मिळवा तुम्ही 100 आउट ऑफ 100 मार्क्स. येस, सो विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांनी खूप अभ्यास करा. टेक केअर. हॅव अ गुड डे.